साधारणतः 30 वर्षे वय असलेल्या एका तरुणानं 57 लाखांचा फ्लॅट खरेदी केला. खरेदी केलेल्या फ्लॅटचं कर्ज फेडण्यासाठी त्यानं 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढलेला टर्म इन्शुरन्स मिळविण्यासाठी त्यानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. पण स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत असताना त्यानं एका निष्पाप वृद्धाचा जिवंत जाळून खून केल्याची अमानुष आणि क्रूर घटना लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात घडली आहे. ज्यावेळेस पोलिसांनी या घटनेचा तपास विविध अंगांनी केला त्यावेळेस त्यांना जे हाती आलं ते अत्यंत विदारक आणि धक्कादायक आहे. त्यानं केलेल्या मैत्रिणीशी केलेल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सगळ्या प्रकाराचा कशा पद्धतीने छडा लावला. अवघ्या 24 तासामध्ये त्याला लातूरहून सिंधुदुर्गमध्ये पोहोचलेला असताना कशा मुसक्या आवळल्या याचीच धक्कादायक स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी राजेश आणि तुम्ही पाहतात story.com. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. 2 दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वनवडे शिवारामध्ये रात्रीच्या 12 वाजेच्या दरम्यान एक कार जळत असल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली. ज्यावेळेस पोलिसांना ही माहिती मिळाली त्यावेळेस त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानासह घटनास्थळी जाऊन ती कार विझवण्याचा प्रयत्न केला. ती कार ज्यावेळेस त्यांनी विझवली त्यामध्ये त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यावेळेस त्यांना गणेश चव्हाण नावक जो तिथल्या आजूबाजूला एक तांडा आहे त्या तिथला असल्याची माहिती भेटली. त्यांनी रात्रीच्याच वेळेस त्या तांड्यावर त्यांच्या घरी गेले. त्या गणेश चव्हाणच्या कुटुंबियाला भेटले. आई, वडील, भाऊ, त्याची पत्नी, एक मुलगा एक मुलगी असं त्याचं कुटुंब होतं. त्यांच्याशी ज्यावेळेस ही चर्चा केली किंवा त्यांना ही घटनेची माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही जी कार आहे तर ही कार आमचीच आहे आणि गणेश चव्हाण वापरतो आणि त्याचाच मृत्यू झाला आहे. आणि त्या 2 मोबाईलमध्ये असलेल्या जे 2 सिम कार्ड आहेत त्या सिम कार्डच्या आधारे त्यांनी पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच्यावर फोन लावले पण ते मोबाईल बंद होते. मग त्यावेळेस पोलिसांनी त्या 2 नंबरवरून गणेशनं जास्तीत जास्त कोणाला फोन केलेत याची माहिती काढली. तर पोलिसांना एका त्या महिलेचा नंबर सापडला जी त्याची मैत्रीण होती आणि त्या महिलेच्या नंबरवरून पुन्हा पोलिसांनी तपास सुरू केला. जो नंबर होता तो गणेशकडेच होता आणि गणेशच त्या महिलेशी चॅटिंग करत होता. तिसऱ्या नंबरचं लोकेशन ट्रॅक केलं तर तो नंबर हा सुरुवातीला कोल्हापूरमध्ये आढळला. विजयदुर्गमधून त्या गणेशला ताब्यात घेतलं, जिवंत ताब्यात घेतलं. तो जळालेला व्यक्ती कोण होता तर त्यावेळेस गणेशनं हा सगळा हत्येचा थरारक सांगितला. ज्यामध्ये त्यानं सांगितलं की त्याने 3 वर्षापूर्वी एक 57 लाखांचा फ्लॅट खरेदी केला होता. त्या खरेदी केलेल्या फ्लॅटचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढला होता. जो टर्म इन्शुरन्स मिळविण्यासाठी त्यानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव केला. पण हा मृत्यूचा बनाव करत असताना त्यानं त्या वनवडी रस्त्यावरून जाताना गोविंद यादव नामक एका वृद्ध व्यक्तीनं त्या दिवशी रात्री त्याला लिफ्ट मागितली होती. ती लिफ्ट मागितली असताना त्यानं त्या वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत घेतलं आणि त्या गाडीतून ज्यावेळेस त्यानं पुढे प्रवास केला त्यावेळेस त्याने त्या वृद्धाचा खून केला. खून केल्याच्या नंतर त्या वृद्धाला त्याच्या चालकाच्या गाडीवर सीटवर त्या वृद्धाला बसवलं. त्याला सीट बेल्ट लावला. त्याच्या अंगावरती पेटीतल्या ज्या काडी असतात त्या काड्या टाकल्या. गाडीचं जे जी कार आहे तर ती संपूर्णपणे उघडी केली. त्या पेट्रोलची टँक जो आहे तिचं टोपण उघडं केलं आणि ती कार पेटवून दिली आणि तो तिथून फरार झाला. ज्यावेळेस पोलिसांना या सगळ्या गोष्टीचा संशय आला होता त्याच वेळेस पोलिसांनी या सगळे त्या अनुषंगाने तपास केला आणि हा सगळा हत्येचा थरारक असा प्रकार उघडकीस आला. या सगळ्या घटनेविषयी ज्या लातूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत अमोल तांबे यांनी सांगितलं की त्याच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली. गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत, नाईट राऊंडचे अधिकारी, SDPO, PLCB त्यांचे सगळे पथकं त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता FSLची टीम, फिंगरप्रिंटची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्याने त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं. मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की
तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती, तर तो घरातून 10 वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो गणेश चव्हाणचाच असावा असं प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं. त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला. परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणची इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळं आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला. पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनी या अनुषंगानं आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी जे सांगितलेलं आहे DNA सॅम्पलच्या आधारे तोच व्यक्ती होता का, गोविंद यादवच आहेत का, याचा देखील पुढे तपास चालू आहे. ही जी स्टोरी आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा.